केंद्रीय अर्थसंकल्पावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही टीका केली आहे। हा अर्थसंकल्प दिल्ली आणि बिहार राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर करण्यात आला असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे। शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, पीक विम्यामध्ये काही बदल करावा, त्या पीक विमा कवच वाढवावा, अशा प्रकारची कुठेही या ठिकाणी या बजेटमध्ये सुविधा दिसली। विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम झालं। काही ठिकाणी या बजेटमध्ये दोन गोष्टी करण्यात आल्या। एक तर मुंबई अहमदाबाद याला सुपरफास्ट ट्रेनसाठी पैसे, मेट्रोला पैसे, पण ग्रामीण महाराष्ट्राचं काय, उर्वरित महाराष्ट्राचं काय? उर्वरित महाराष्ट्रासाठी या बजेटमध्ये कुठलीही मोठी तरतूद नाही। म्हणजेच महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडण्याचं काम केलं आहे। काम हो गया, काम झालं, वैद्य केलं, अशी परिस्थिती झाली। मेक इंडिया फसल्यानंतर आता नव्यानं मॅन्युफॅक्चरिंग इंडिया हे नवीन आणलं, जुन्या बाटलीमध्ये नव्यानं औषधी, बाटली जुनीच, अशा पद्धतीनं हे बजेट एकूणच मला वाटतं की या बजेटमध्ये जे एक मध्यमवर्गीयांना लूट करून जो GSTच्या माध्यमातून, टॅक्सवाढीच्या माध्यमातून, महागाईच्या माध्यमातून हे सगळं काही लूट चालली, त्याला केवळ तुम्ही इन्कम टॅक्समध्ये सूट दिली, एवढाच काय त्या बजेटचा आता अर्थ लागतो। पण त्या पलीकडं दुसरं कुठलीही मोठी गोष्ट या बजेटमध्ये आम्हाला दिसली नाही। कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे, पण शेतमालाला हमीभाव देणे आणि तो किती द्यावा यामध्ये स्पष्टता असणे आवश्यक होती। त्या बजेटमध्ये दिसायला पाहिजे होती, ते काही कुठे दिसलं नाही आणि त्यामध्ये ठोस असं पाऊलही उचलल्या गेलेलं नाही।